मला काही आश्चर्य वाटलं नाही बघा. तुषार आपटेला यांनी नगरसेवक पद दिलं याचा मला धक्काही बसला नाही, मला काही आश्चर्य वाटलं नाही. याचं कारण सत्तेने बहकलेले लोक असंच वागतात आणि भाजप अशा प्रकारे पहिल्यांदा वागत नाहीये. मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. भाजपने कायम बलात्काराच्या आरोपींची बाजू घेतली आहे किंवा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकापासून सुरुवात करूया. बाजूचंच राज्य आहे. कर्नाटकामध्ये प्राज्वल रेवण्णा या देवेगौडाच्या नातवाचं प्रकरण आपल्याला माहिती असेल. हा इलेक्शनला उभा होता, याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आले, खूप खळबळ उडाली. भारतीय जनता पक्ष आणि देवेगौडा यांची युती होती, त्यामुळे भाजप पण अडचणीत आला. पण या प्राज्वल रेवण्णाला राजकीय वरदहस्त भाजपने दिला आणि तसे आरोप झाल्यावरही भाजपने फारशी काही हालचाल केली नाही. दुसरं उदाहरण आहे ब्रिजभूषण शरण सिंग. तुम्हाला माहिती आहे रेसलिंग असोसिएशन मध्ये काय झालं. यांच्यावर सुद्धा लैंगिक शोषणाचे आरोप झाले. अध्यक्ष होते रेसलिंग असोसिएशनचे. ऑलिम्पिक विजेत्या, कॉमनवेल्थ विजेत्या खेळाडूंनी यांच्यावर आरोप केले विनयभंगाचे, लैंगिक शोषणाचे. तरी सुद्धा भाजपने या ब्रिजभूषण शरण सिंग नावाच्या उद्दाम माणसावर कारवाई केली नाही. बलात्काराला वाचवण्याचा हा दुसरा प्रसंग. त्यानंतर मणिपूरला जे घडलं, मणिपूर महिलांना विवस्त्र करण्यात आलं, त्याच्यावर बलात्कार केले गेले, याबाबतही भाजपने कोणतीही भूमिका घेतली नाही. बिल्किस बानोवरचा बलात्कार दंगलीच्या काळात झालेला, त्या बलात्काराच्या गुन्हेगारांना बेल मिळाला, जामीन मिळाला, त्यांना सोडण्यात आलं बाहेर. त्यांचे सत्कार करण्यात भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला. त्यानंतर अलीकडेच घडलेलं प्रकरण म्हणजे कुलदीप सेंगर या माजी आमदाराचं प्रकरण. उन्नावच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये या सेंगरला 10 वर्षाची शिक्षा झाली होती, तरी त्याला दिल्लीच्या कोर्टाने बेल दिला. बेल का दिला हा खरा प्रश्न होता, पण बेल दिला. शेवटी सुप्रीम कोर्टात जाऊन हा बेल रद्द करावा लागला. भाजप नेत्यांनी या बेल विरुद्ध एकही शब्द काढला नाही. अख्ख्या देशामध्ये खळबळ झाली. सगळ्या महिला कार्यकर्त्या, महिला नेत्यांनी उद्वेग व्यक्त केला, पण भाजपने कुलदीप सेंगर याच्या विरुद्ध एकही शब्द काढला नाही. त्यानंतर आपल्याला हाथरस बलात्कार प्रकरण माहिती आहे. दलित मुलीवर बलात्कार झालेला, ते बलात्कार प्रकरण दडपण्याचा प्रयत्नही भाजप नेत्यांनी केला. अगदी अलीकडे उत्तर प्रदेशामध्ये राम दुलार नावाच्या आमदाराची आमदारकी निलंबित झाली. याचं कारण या राम दुलारवर सुद्धा अशा प्रकारे बलात्काराच्या प्रकरणामध्ये गंभीर आरोप झाले होते. अंकित भंडारी केसमध्येही आपल्याला माहिती आहे. अंकिता भंडारी केसमध्ये भाजपच्या नेत्यांवर आरोप होत आहेत, भाजपच्या नेत्यांच्या नातेवाईकांवर आरोप होत आहेत, आजही मोर्चे निघत आहेत, तरी सुद्धा भाजप दडपादडपी चालू ठेवतोय.